आमदार निलेश लंके यांनी दिला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा। नगर दक्षिण लोकसभा निवडणूक तुतारी चिन्हावर लढणार। आमदार निलेश लंके यांनी दिली माध्यमांना प्रतिक्रिया। गेल्या 1-1.5 महिन्यापासून लोकसभेचं वारं सुरू झालंय। मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात होते। लोकसभेचा उमेदवार म्हणून प्रतिस्पर्ध्यांनीच मला डिक्लेअर केलं। त्यानंतर आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला। लोकांची जनभावना काय आहे, लोकांचे प्रश्न काय आहेत, समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न केला। लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणं आवश्यक आहे। जनतेने मला कौल दिल्यानंतर मी आज माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी शुक्रवारी 29 मार्च रोजी सायंकाळी 9 वाजता प्रसारमाध्यमांना दिली। आपण बाकीच्या सगळं टाळामा राजीनामा नाही दिला, हे आपला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा ठेवून आपला माणूस आपला आत्ता निर्णय झाल्यानंतर मी त्याला फोन करून सांगणार राजीनामा आपला पोच कर। आत्ता लगेच आपण मेलद्वारे आपण आपला राजीनामा पाठवत आहे। माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा मुंबई यास महाशय मी दिनांक 29/3/2024 पासून मध्याह्नानंतर विधानसभेतील माझ्या जागेचा माझा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे। दिनांक 29/3/2024 आपला विश्वासू निलेश ज्ञानदेव लंके विधानसभा सदस्य। आपण बाकीच्या सगळं टाळामा राजीनामा नाही दिला, हे आपला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा ठेवून आपला माणूस आपला आत्ता निर्णय झाल्यानंतर मी त्याला फोन करून सांगणार राजीनामा आपला पोच कर। आत्ता लगेच आपण मेलद्वारे आपण आपला राजीनामा पाठवत आहे। माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा मुंबई यास महाशय मी दिनांक 29/3/2024 पासून मध्याह्नानंतर विधानसभेतील माझ्या जागेचा माझा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे। दिनांक 29/3/2024 आपला विश्वासू निलेश ज्ञानदेव लंके विधानसभा सदस्य। वारं वाहू लागल्यानंतर या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तर्कवितर्क काढले जात होते। मी सुद्धा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला प्रतिस्पर्धी उमेदवारांनीच मला डिक्लेअर केलं का निलेश लंके लोकसभेचे उमेदवार असू। त्यानंतर मी सुद्धा माझ्या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला। जनतेचा लोकांची जनभावना काय, लोकांचे प्रश्न काय, सगळ्या गोष्टी समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न केला। छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी बारकाईने अभ्यास केला। आज सुद्धा मतदारसंघातील लोकांशी चर्चा केल्यानंतर जर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर विधानसभा सदस्याचा त्याग करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर छाती काढून पुढे जायचे तर असं लपालपीचा छुपाडाव कशाला खेळायचा। म्हणून आपल्याला लोकसभा लढवायची ना, विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना यामागं माझी होती। राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला, माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला 2019ला जीवाचं रान करून स्वतः उमेदवार असल्याची भावना जाणवतो। लोकवर्गणीतून मला आमदार केले आणि त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं। कारण पारनेर नगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब होते। त्या कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं, त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आज मी हा निर्णय घेतलेला आहे।
माझ्या विधानसभा सदस्याचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. आता ही जी लढाई होणार आहे धनशक्ती विरुद्ध, तुम्ही मागाशी बोलले की मोठा समोर लढणारा माणूस आहे, ही लढाई कशी होणार आहे? हे असं धनशक्ती वगैरे राजकारणात काय चालत नाही. जनतेचा कौल महत्वाचा असतो. हे सर्वसामान्य लोक जर निवडणूक हातात घेतली ना तर निवडणूक ही एकदम चांगल्या पद्धतीने होती आणि त्या निवडणुकीत विजय हमखास 100% असतो. तुम्ही पाहिलं असं एका बाजूने कधी कधी सांगितलं की प्रस्थापित अहो या देशासाठी गांधी घराण्या इतका त्याग कोणाचाच नाही. इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेल्या, राजीव गांधी देशासाठी गेले. या गांधी घराण्यातल्या इंदिराबाई सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला पराभूत झाल्या ना. सर, तुम्ही म्हटलात की मी मधल्या काळामध्ये शरद पवारांना दुखवलं. नेमकं काय, कशा पद्धतीने दुखवलं तुम्ही? महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही आदरणीय दादा महायुती बरोबर गेले त्यावेळेस आम्ही दादांबरोबर होतो. शेवट ही भावना सुद्धा महत्वाची. मी जाहीर मांडणारा माणूस, स्पष्ट बोलणारा माणूस आहे. दुसरा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, त्यावेळेस मला माझ्या मतदारसंघातील निधीच्या बाबतीत असू सगळ्या बाबतीत दादांनी ताकद दिली. दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले त्यावेळेस आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं कारण की आमची भावना होती राज्यासाठी आमच्यासारखे आमदारकी महत्वाची नाही, राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्वाचं आहे. आमच्या आमदारकीचं बरं वाईट झालं तरी चालेल, आम्हाला त्याची फिकीर नव्हती. पण दादांसारखं राजकारण या राज्यात टिकलं पाहिजे ही आमची भावना होती. आम्ही दादांबरोबर गेलो. दुसऱ्या बाजूने अरे त्या माणसाने या राज्याला नव्हे देशामध्ये महत्वपूर्ण निर्णय आणले. अरे अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये या माणसाला हे कुठं दिलं, हे कुठंतरी सल होती ना राव. मी मग अशी भाषणात सांगितलं देव नाही पाहिला, देवासारखा माणूस पाहिला असून ते म्हणजे आदरणीय पवार साहेब पाहिले. पवार साहेबांना ह्या वयात आपण दुःख दिलं. त्यांना काय वाटलं मला माहित नाही, माझं मन एक नेहमीच सांगितलं रे साहेबांना ह्या वयात आपण दुःख दिलं. त्यामुळे मी या साहेबांना ज्या माझ्याकडून काही कालखंडात मी साहेबांबरोबर घेतली याची उतराई होण्यासाठी अजित पवार यांच्या गटातून जायचं. अहो राष्ट्रवादीचं काय, हे राष्ट्रवादीच आहे ना. मी काय राष्ट्रवादी सोडून होतो का वेगळं करू? माझ्या सगळ्या बॅनरवर बघा ना पहिल्या दिवसापासून मोठ्या साहेबांचा फोटो जाता ना. जे आहे ते आहेत ना. तुम्ही काय इकडे काय शिंगड होतो. तुम्ही अजून एक म्हटला की शरद पवार साहेबांनी तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी आधीच सांगितलं होतं. ते नेमकं कधी सांगितलं होतं? आता मला सांगितलं ना 4 वेळा सांगायचं करा. तुम्हाला त्रास दिला गेला, अनेक वेळा त्रास दिला गेला. नेमका काय सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे ना साहेब, तुम्हाला पण माहिती आहे ना. आमचे काम अडवा, कामाला स्थगित्या द्या. एक मग काय शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला साहेब, इतका गैरवापर केला. महसूल विभागातील पार आमच्या तलाट्याने आम्हाला त्रास द्यावा. तलाट्याला जर एखाद्या आमदाराने फोन केला तरी तलाठी सुद्धा लवकर काम करीत नव्हता. कामांच्या बाबतीत, निधींच्या बाबतीत आम्ही इकडून तिकडून हाताबाया पडून निधी आणला का त्या निधीला स्थगित करा. त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नका करू. टेंडर झालं तर ते काम चालू नाही झालं पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, कार्यकर्त्यांचे व्यवसाय बंद करा. म्हणजे इतक्या सत्तेचा गैरवापर केला, सगळ्यात जास्त सत्तेचा गैरवापर केला. माझ्या राजकीय कालखंडात मी सुद्धा राजकारणात बरेच नेते मंडळी पाहिले. एवढा व्यक्तिगत त्रास देणारे कुटुंब मी माझ्या आयुष्यात बघितलं नाही. हे कुटुंब बघितलं. तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. काय मुद्दे आहेत? तुम्ही सांगितलं की कोणत्या मुद्द्यावर नेमके काय आव्हान आहे तुमच्या समोर? आव्हानं काय असणार आहेत? मी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, मी स्वतःच्या मोठ्यापणासाठी निवडणूक लढवणारा माणूस. माझी निवडणूक लढवण्यामागे घेतो हा असतो. या कालखंडामध्ये त्या सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे ना. या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहे. तुम्ही पाहिला असेल त्या कुटुंबाने बऱ्याच वेळा सांगितलं, प्रत्येक तालुक्यात सांगितलं आम्ही MIDC मंजूर करून आणतो. MIDC 4 वेळा आम्ही मंजूर करून एक MIDC आणली का? जर बेरोजगारी कमी करायची असेल तर MIDC झाल्या पाहिजे. प्रत्येक तालुक्यात MIDC झाली पाहिजे. सारखा प्रलंबित प्रश्न तो प्रश्न सुटला पाहिजे.
तो प्रश्न सुटला. आमच्या 25 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटलाय. आमच्या शेवगावच्या त्या ताजनापूर योजनेचा प्रश्न सुटला पाहिजे. आमच्या नगर मानमाड रस्ता राव, शिर्डी देवस्थान हे त्या देशातील 1 नंबरचं देवस्थान, तिथं जाण्याच्या रस्त्याची काय अवस्था आहे? अरे मग तुम्ही केलं काय? तुम्ही पण त्याच्या रस्त्याने जाता ना. तुम्ही केलं काय? नगर पाथर्डी रस्ता तुम्ही उपोषण केलं. मी उपोषण केल्यानंतर तर त्या अधिकाऱ्याला सांगितलं, 4 दिवस कलेक्टरच्या दारात उपोषणाला बसलो तर कलेक्टर मला भेटायला सुद्धा नाही आला. अरे ही आमदाराची अशी अवस्था. तुम्ही जर सत्तेचा एवढे गैरवापर करतात, नगर मनमाड रस्ता नाही केला. अहो साधं सोपं जर गणित सांगितलं, आमचे जुने जाणते लोक सांगायच्यात, त्यांच्या आजोबांनीच आमच्या तालुक्यात आले का भाषण करायचे, पाणी परिषद घ्यायचे, भुईदांडाने पाणी आणू. तेच तुम्ही आज पण सांगता. 60 वर्षापूर्वी तेच सांगता. तुम्ही औद्योगिकरणाच्या बाबत बोलता. तुम्ही सांगता की आमच्या आजोबांचा का पंजोबांचा महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना, पहिला सहकारी साखर कारखाना, त्यात चेक करा ना त्याच्यावर किती कोटी कर्ज आहे. मग काय केलं? हो काही नाही. फक्त लोकांना प्रत्येक तालुक्यात 4-6 लोक हाताशी धरायचे, चुकीच्या पद्धतीने दबावतांतर राजकारण करण्यामुळे हे कुटुंब मी जवळून पाहिलं नाही. बोला आज आम्हाला या निर्णय घेण्याची वेळ आली. मी आज पण जाहीर सांगतो, मी तुमच्या माध्यमांच्या द्वारे सुद्धा आदरणीय अजितदादा पवार साहेबांना पासून मी आज काही विचारांनी बाजूला जात आहे. मला ते पण दुःख होतंय ना. मला या गोष्टीला जर कुठेतरी माती द्यायची असेल, तिलांजली द्यायची असेल तर कुठेतरी निर्णय पण घ्यावा लागतात ना. शेवट या निर्णयामागं हेतू आहे, माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे ना. तुम्ही दुग्ध विकास मंत्री यार, काय दुधाची भाव हाल झालेली शेतकऱ्यांची. 34 रुपये दर वाढून देऊ म्हणले, तुम्हाला प्रत्येक दुधामागं लिटर मागं पैसे देऊ. काय झालं? काहीच नाही. तुम्ही दुग्ध विकास मंत्री असताना तुम्ही शेतकऱ्यासाठी काही करू शकले ना. तुम्ही केंद्रात तुम्ही जाऊन तुम्ही कांद्याच्या बाबत काही बोलू शकत नाही. निर्यात बंदी चुकीचं सांगितलं, निर्यात बंदी उठवली. मार्केट कमिटीने जाऊन सत्कार घेतला आणि नंतर संबंधित सचिवांनी सांगितलं की निर्यात बंदीच उठली नाही. एवढी धूळफेक करायची. अजित पवारांनी देखील सांगितलं होतं की निलेश लंकेचं स्थानिक राजकारणामुळे ते वैतागलेले आहेत आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री यांची आम्ही बैठक करू, तुम्हाला समजवण्यात देखील आलं होतं. मात्र आज राजीनामा देण्याची अशी गरज का आली? बैठकीमध्ये तडजोड झाली नव्हती. आता लोकसभेला सामोरं जायचं ना साहेब, लोकसभेला सामोरं जायचं तर मग विधानसभा सदस्याचा राजीनामा देऊन टाकायचा ना. अरे छाती काढून सामोरं जाणारा माणूस आहे मी. एका बाजूने आमदारकी वाचवायचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या बाजूने लोकसभेला सामोरं जायचं, हे कोणी शिकवलं? माझ्या लोकांना मी माफी मागितली, माझ्या लोकांना सगळ्या समस्या सांगितल्या. लोकसभेला निवडणुकीला सामोरं जायचं ना, देऊन टाकायचं ना आमदारकीचा राजीनामा. हे वाचलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, ही भूमिका नाही आपली. समोर आणखीन काही आमदार सामान्य शिक्षकाचा मुलगा आहे, राजाच्या पोरांनीच राजा व्हायचं का? म्हणून तर कशी असं किती कवर चालायचं? राजाच्या पोरांनी राजा व्हायचं का? माझ्यासारख्या व्हायचंच नाही का? आज तुम्ही आमदारकीचा राजीनामा दिलाय, आणखी करण्याचा आपण आरोप करताय. त्या गोष्टी नाही बोलायचं आपल्याला. आता निवडणूक आपल्या आनंदाने निवडणूक नाही, पण महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस चालू आहे. आज तुम्ही राजीनामा दिलाय, आणखीन कुणी आपल्या वाटेवर आहे का? आपल्या कोणी संपर्कात आहे? एवढ्या मोठ्या लेवलचं नाही बोलू शकत साहेब. एवढं हाय लेवलचं कसं? मी आपल्या इथला कार्यकर्ता आहे, छोटा कार्यकर्ता. एवढं तुम्ही नॅशनल लेवलचे प्रश्न काय विचारित मला? जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं की निलेश लंके यांनी बांध फोडलेला आहे. त्यानंतर बीडचे जे बारणे ते आले, आज परत तुम्ही एकदा आले. अजून किती लोक येतील? मी नाही बघितलं अजून. मी आता तुम्ही सांगितलं ना, थोड्या वेळाने मला दाखवा ना ती नेमकं काय. आमदार साहेब, पारनेरकरांनी ऐका ना, पारनेरकरांनी अगोदर एक चूक केली, ती चूक पारनेरकर भोगतात आणि आता परत दुसरी मोठी चूक करणार का, असं खासदार साहेब म्हटलं. पारनेरकरांनी काय चूक केली? त्यांचं म्हणणं असेल, त्यांच्या दृष्टीने म्हणणं असेल की पारनेरकरांनी निलेश लंकेला आमदार केलं साहेब, बरोबर आहे ना? पट्टी आलेली एवढी घ्या त्यांच्या बघा लोक कांद्याची पट्टी करून जेवढी आली तेवढी एखाद्या ट्रक कांदा असेल बघा, लोक असे पैसे आणून देतात निवडणुकीला. लोक आपल्यातला माणूस लढला पाहिजे. एका बाजूला शेतकऱ्यांनी कांद्याची पट्टी या, नाही तुम्ही काय
वाळवणेकर पंढरीनाथ पठारे वाळवण्याचे म्हणजे तुम्ही जे सांगितलं की पारनेरकरांनी चूक केली असं ते म्हणतात ना, म्हणजे बरोबर आहे ना, त्यांच्या दृष्टीने ते राजपुत्र आहे ना. राजपुत्राला असं वाटतं की गरीबाच्या मास्तरच्या पोराला आमदार केलं हे त्यांच्या दृष्टीने चूक झाली. अरे गरीबाच्या पोराला आमदार झाल्यानंतर काहीतरी तालुक्यासाठी केलं हे तालुक्याला माहिती आहे ना. लोकांनी सांगायचं का तुम्हाला खासदार केलं, तुम्ही तर फिराकलं नाही 5 वर्ष, तुम्ही डायरेक्ट डाळगुळ वाटायला चालू ना.